नमस्कार. इस्रो आणि नासामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची संधी मिळणार आहे हे ऐकल्यानंतर आपल्याला आनंद वाटेल आणि आश्चर्य वाटेल. परंतु हे घडते आता जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 6वी ते 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा हे प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची संधी मिळणार आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आम्हाला नासा किंवा इस्रोमध्ये काम करायचं आहे. त्यांच्या आकर्षणाचा बिंदू असतो ते म्हणजे आम्ही इथं जाऊन कसं काम करू शकतो, आम्ही ते करिअर करू शकतो. आणि याच धर्तीवरती त्याची सुरुवात व्हावी या दृष्टीने जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा निर्णय पुणे जिल्हा परिषदेकडनं जाहीर करण्यात आलेला आहे. या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 6वी, 7वी, 8वी या वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इस्रो किंवा नासा या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देता येणार आहे. आणि अर्थातच या भेटीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. ही निवड किती विद्यार्थ्यांची होणार आहे, ही निवड प्रक्रिया कशी असणार आहे, अशा सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ही माहिती चंद्रकांत वाघमारे साहेबांनी आत्ता जाहीर केली आहे त्यांच्या रचनेतून. ते आहेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद. या माहितीतून किंवा या निर्णयातून काय समोर येत आहे तर 75 विद्यार्थ्यांना आता इस्रो किंवा नासाची भेट घेता येणार आहे. याच्यामध्ये 25 विद्यार्थी नासासाठी आणि 50 विद्यार्थी इस्रोसाठी भेट देऊ शकणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते तसं म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये ज्यांच्याकडे अनेक पद्धतीच्या रचना उपलब्ध नाहीत, सगळ्या सुविधा असतीलच असं नाही, परंतु विद्यार्थी हुशार असतील, त्या हुशार विद्यार्थ्यांना मात्र अशा पद्धतीच्या भेटीसाठी हे आमंत्रित केलं जाणार आहे, त्यांची निवड केली जाणार आहे. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे की ते आता राबवलं जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस आता याचं टाइम टेबल येणार आहे की कशा पद्धतीने जाणार आहे ती रचना. 3 टप्प्यामध्ये या विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. 6वी, 7वी, 8वीचे विद्यार्थी आता या निवड प्रक्रियेला सामोरे जाऊ शकतात जर त्यांची त्याच्यामध्ये इच्छा असेल तर. पहिला जो टप्पा आहे तो आहे ऑफलाईनचा. म्हणजे प्रत्येक शाळामध्ये म्हणजे किंवा केंद्रस्तरावरती अशा परीक्षा घेतल्या जाणार आहेत आणि या परीक्षेच्या माध्यमातून, ऑफलाईन परीक्षेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातून प्रत्येक केंद्रातून 10 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. आता हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो अर्थातच ऑनलाईन प्रकारचा आहे. आणि दुसऱ्या ऑनलाईन प्रकारच्या या इंटरव्ह्यू एक प्रकारच्या परीक्षेमधून, चाळणीमधून आता अंतिमतः 150 विद्यार्थी फायनल केले जातील. हा दुसरा टप्पा आहे ऑनलाईन पॅटर्नचा. 150 विद्यार्थी सिलेक्ट झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यासाठी विद्यार्थी जातील आणि मुलाखत पार पडली जाईल. या सगळ्या गोष्टींचा सिलेबस हे आयुका कळवणारे. आयुका यामध्ये नेतृत्व करते, याच्या रचनेतून काम चालणारे आणि आयुकाने पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे आयुका ह्या सगळ्या गोष्टीचा सिलेबस विद्यार्थ्यांना देणार आहे. पहिला राऊंड ऑफलाईन हा शालेय स्तरावरती, केंद्र स्तरावर. दुसरा जो राऊंड आहे तो ऑनलाईन प्रकारचा, त्याच्यातून 150 विद्यार्थी फायनल झाले. तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र आता मुलाखत जी होणार आहे त्या मुलाखतीतून अंतिम शेवटी जे विद्यार्थी फायनल होतील ते फक्त 75 विद्यार्थी असणार आहेत. आणि हे 75 विद्यार्थी मग इस्रो आणि नासाकडे त्या भेटीसाठी जाणार आहेत. यासाठीचा सगळा प्रवास खर्च असेल, त्या सगळ्या त्या एकूणच ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था शासन करणार आहे. याचा उद्देश अत्यंत सुंदर आहे. ह्या उद्देश असा आहे की अंतराळ ज्ञान जे आहे किंवा अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या ॲपेक्स बॉडीज आहेत, भारतामध्ये इस्रो असेल आणि जागतिक पातळीला नासा असेल, तर हे प्रत्यक्ष विद्यार्थी जेव्हा पाहतील तेव्हा त्या विद्यार्थ्यांमध्ये त्याबद्दलचं आकर्षण निर्माण होईल. या सायंटिस्टप्रमाणे मला देखील करिअर करावं असं त्यांना वाटायला लागेल. निश्चितपणे ज्या विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीचं इन्क्लिनेशन आहे, जे विद्यार्थी यासाठी अभ्यासासाठी तयार आहेत, हेच विद्यार्थी या चाळणी परीक्षेतून पुढे येतील. मग हे 75 जे विद्यार्थी असतील, हे विद्यार्थी प्रत्यक्ष जेव्हा ह्या संस्था पाहतील, तिथे चाललेलं काम पाहतील, तिथे असलेल्या सायंटिस्ट लोकांशी चर्चा करतील, तेव्हा या विद्यार्थ्यांना क्लिअर कट त्यांच्या करिअरचा मार्ग दिसणार आहे. या मार्गावर सगळेचे सगळे यशस्वी झाले तर उत्तमच. भविष्यामध्ये जर ते या ठिकाणी नोकरीला लागले तर उत्तमच. परंतु जरी
काही जणांना अपयश आलं तरी मी असं म्हणेल की ही योजना इतकी उत्तम आहे की याच्यातून विद्यार्थ्यांना एक कंप्लीट एक व्हिजन मिळण्याची प्रक्रिया आहे. ह्या गोष्टी ज्या संस्था पाहायला मिळत नाहीत त्या संस्था शासकीय रचनेतून पाहायला मिळणार आहेत आणि अर्थातच त्यामध्ये त्यासाठीची परीक्षा घेतली जाणार आहे. सो साहेबांनी जे आत्ता या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा पत्रकातून जे कळवलं आहे ते जर आपण पाहिलं तर आता हे एक सुवर्ण संधी आहे असं मला वाटतंय. 6वी 7वी 8वी पुन्हा वयोगट जो असा निवडला आहे किंवा शालेय स्तर असा निवडला आहे की या विद्यार्थ्यांमध्ये योग्य पद्धतीने जर चांगल्या गोष्टींचं बीजारोपण केलं तर हे विद्यार्थी पुढच्या टप्प्यामध्ये अधिक सक्षमपणे ते तयारी करतात. हे विद्यार्थी जर अगदी शेवटच्या स्तरातले म्हणजे 11वी 10वी 12वी हे जर घेतलं तर त्यांची बरीचशी एक वाटचाल ऑलरेडी झालेली असते. 6वी 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांना आता ठरवलं तर पुढचा टप्पा हा अधिक अभ्यासाचा, वाचनाचा, प्रयोगशीलतेचा राहू शकतो. म्हणजेच ही संकल्पना जी आहे की जिल्हा परिषदेच्या 6वी 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा दाखवायचं आहे आणि त्या 75 विद्यार्थ्यांना हे दाखवल्यानंतर भविष्यामध्ये याच्यातून एक उत्तम संशोधक निर्माण होतील याची अपेक्षा ठेवणं किंवा यासाठीची व्यवस्था लावणं हे अत्यंत कौतुकास्पद आहे. ही आत्ता नुकतीच मी बातमी वाचली आणि मला असं वाटलं की ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी. अर्थातच माझ्याहीपेक्षा जास्त ऑथेंटिकेशन असलेली माहिती ही कोणती असेल तर उत्तर आहे शासनाने या संदर्भात काढलेलं पत्र, शासनाने या संदर्भात केलेली जाहीर केलेली भूमिका आणि तुमच्या शाळेमध्ये अशा पद्धतीचं आलेलं परिपत्रक, याच्यामध्ये ज्या तारखा येतील, जो सिलेबस येईल आणि याच्यामध्ये अधिक अचूक अशा पद्धतीची जी माहिती सांगितली जाईल ती विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी फॉलो करावी आणि असलेल्या या संधीचा लाभ करून घ्यावा आणि आपल्या मुलांना मोठ्या करिअरच्या दृष्टीने पुढे घेऊन जावं. धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.